काल रामचंद्र पार्क तसेच मायाप्रेम राजश्री कॉम्प्लेक्स मायाप्रेम ह्यासारख्या सोसायटीजमध्ये इथले MSCBचे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत डिजिटल मीटर्स बसवण्यासाठी हे लोकांनी जबरदस्ती जाऊन घरी कोणी नसताना महिलांची आरेरवीची भाषा करून ते मीटर्स चेंज करून घेतले आणि वरतून आमचा एक कार्यकर्ता आहे रवी शर्मा म्हणून त्यांना 8:30 नंतर एका ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने फोन करून आमच्या CM साहेबांबद्दल अपत्तजनिक एक भाषा वापरून त्यांनी हे केलं की आम्ही काढणारच अशा प्रकारे त्यांनी मीटर्स जबरदस्ती बसवून घेतले। आज त्याचाच विरोध करायला आम्ही इथे आलेलो आहोत आणि जर हे पुन्हा झालं तर इथे हा MSCB ऑफिस बंद करू आणि आम्ही महिला वर्गच इनफ आहोत ह्यांना चांगलं चोप देण्यासाठी। हे परत सहन केला जाणार नाही आणि हे प्रत्येक इथल्या अधिकाऱ्यांनी पण समजून घ्यावं की आमच्या कुठल्याही वरिष्ठांविषयी हे बोललं गेलं ते आम्ही सहन करणार नाही। आणि दुसरी गोष्ट CM साहेबांनी एक स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांना डिजिटल मीटर बसवायचे नसतील त्यांना कोणीही फोर्स करू शकत नाही। हे कंपल्सरी नाही आहे। तुम्ही आधी त्यांना सोसायटीवाल्यांना मीटिंग घ्या, त्यांना त्याचे फायदे तोटे सांगा आणि जर सोसायटीवाले एक्सेप्ट करतायत तरच तुम्ही तो मीटर बसवू शकता। पण हे जे ह्या लोकांनी जे MSCB वाल्यांनी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट्स दिलेत त्याची जी माणसं आहेत ते लोक असं काहीच करत नाहीये। ते डायरेक्ट जाऊन आरेरवीची भाषा करून ते मीटर्स चेंज करून घेतात। म्हणजे पब्लिक तिथे सोसायटीवाली येण्याच्या आधीच ते लोक त्यांना म्हणजे धमकी देत आहेत की जर तुम्ही हे बसवलं नाही तर आम्ही तुमची 24 तास लाईट बंद करून घेऊ आणि जबरदस्तीने ते मीटर काढून घेऊन त्यांचे डिजिटल मीटर्स बसवत आहेत। असं काही GR आलेलं नाही आहे। हे लोक GRची भाषा करतायत पण आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनीच सांगितलंय की हे काही जबरदस्ती नाही आहे, पब्लिकला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही। पण जर पब्लिक त्यांना सांगते की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की जबरदस्ती नाही आहे तर आमच्या मुख्यमंत्री साहेबांविषयीच हे लोक आपत्तीजनक बोलत आहेत। हे सहन केलं जाणार नाही आहे आणि ह्याचा उत्तर आम्ही कडाकून देणार आणि आम्ही लेडीज वर्गच दाखवून देऊ की काय आहोत आम्ही ह्या लोकांना। रात्री म्हणजे इथे MSCB कडून PNT असेल किंवा नांदिवली असेल सागाव या ठिकाणी मीटर चेंज करतायत। इथले काही नागरिक आहेत की तुम्ही मीटर चेंज करताय तर त्याचे फायदे तोटे आम्हाला समजून सांगा आणि आम्ही मीटर कारण चेंज करायला आहेत। तर एक रवी म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, आमच्या ताई नगरसेवक ताई कविताताई यांच्याबरोबर ते काम करतात। त्यांचे कार्यकर्ते रवी जे आहेत त्यांना एक फोन आला संध्याकाळ रात्री 8:30 वाजता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी या आणि आम्हाला जे फायदे तोटे समजून सांगा आणि मग तुम्ही मीटर चेंज करा। त्याबरोबर त्यांनी यांनाही आई बहिणींना शिव्या घातल्या आणि CM साहेबांसुद्धा उलट अपशब्द बोलला म्हणून त्याचा आम्ही चांगला चोप देऊन त्याचा समाचार घेतलेला आहेच। पण यानंतर जर कोण आमच्या नेत्यांना असं उलटंसुलटं काय बोलेल तर आम्ही त्या माणसाला प्रत्येकाला घरात घुसून मारणार। आमच्या सगळ्या भगिनी पाहत आहे, ताई आमच्या नगरसेवक ताई कविता म्हात्रे आहेत, सगळे आम्ही आतापर्यंत ह्या गोष्टी संकलन केल्या नाही आणि करणार नाही। यापुढे जर आमच्या नेत्यांबद्दल कोण अपशब्द बोलेल तर आम्ही त्या व्यक्तीला सोडणार नाही, घरात घुसून आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील किंवा आम्ही सगळे मिळून घुसून त्यांना नागड करून मारू। तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काढून घ्या तर काय म्हणतात आम्हाला सांगा मित्राचे फायदे समजून सांगा आम्ही ते तरी हा होतो पण तो मोबाईल कारण मार्च चढलाय हा नाही पाहिजे आमचा नेता सागावमध्ये काम करणार नाही। ठीक आहे, कुठेही काम कर जर पब्लिकशी व्यवस्थित बोलणं केलं नाही तर या रोषांना
आम्ही नाही, तुम्हाला सफर करायला लागेल. आम्ही प्रेझेंट करणार नाही. ठीक आहे. एक तर तुझी आमची बहीण आहे तुम्ही बोलवलं तुमच्या होतं मी पोचलं माझा काम मला ॲक्च्युअली ओळख करून देतोय हे सगळं दरकार आहे पाहायला फक्त एवढं वर्षाचा पहिल्यांदा खूप देत असेल तर देऊ. धैर्य तुम्ही सांभाळता पण. दुसरं दिलं MIDC दिलं वाटतं.